पालघर पोलीस दलातील 158 रिक्त पोलीस शिपाई पदांसाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून रविवारी 15 मार्चला सकाळी 11 ते 12:30 या वेळेत लेखी परीक्षा होणार आहे। मैदानी चाचणीत पात्र ठरलेले एकूण 1782 उमेदवार या परीक्षेला सामोरे जाणार आहेत। परीक्षा पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। ही परीक्षा पालघर शहरातील खारेखुर्द रोडवरील सोनोपंत दांडेकर महाविद्यालय येथे होणार असून उमेदवारांनी परीक्षेच्या 2 तास आधी म्हणजेच सकाळी 9 वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे। लांबून येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे। पुरुष उमेदवारांसाठी टेंबोडे येथील पद्मनाथ श्री स्वामी मंदिर तसेच उमरोली ग्रामपंचायत हॉल नूतन विद्या मंदिर शाळेजवळ येथे व्यवस्था आहे, तर महिला उमेदवारांसाठी कचेरी रोड पालघर पश्चिम येथील लायन्स क्लब हॉल पहिला मजला येथे निवासाची सोय करण्यात आली आहे। परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार होऊ नये यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे। परीक्षा केंद्रातील 41 वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून परीक्षांच्या देखरेखीसाठी 95 अतिरिक्त कॅमेरे लावण्यात आले आहेत। प्रत्येक वर्गात हँडीकॅमद्वारे प्रत्येक उमेदवाराचे चित्रीकरण केले जाणार आहे। उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्यात येणार असून मैदानी चाचणी वेळी घेतलेली फुटेज तपासले जाणार आहेत। याशिवाय तपासासाठी 15 हाताळणी मेटल डिटेक्टर HHMD आणि 8 दरवाजांचे मेटल डिटेक्टर DFMD यंत्राचा वापर करण्यात येणार आहे। परीक्षा शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। यामध्ये 1 अप्पर पोलीस अधीक्षक, 4 उपविभागीय पोलीस अधिकारी, 11 पोलीस निरीक्षक, 58 सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि 267 पोलीस अधीक्षक अंमलदारांचा समावेश आहे। उमेदवारांनी स्वतःचे पेन, पेन्सिल किंवा पॅड परीक्षा केंद्रावर आणण्यास सक्त मनाई आहे। काळ्या रंगाचा बॉल पेन व पॅड पोलीस दलाकडून केंद्रावरच उपलब्ध करून दिले जाणार आहेत। तसेच मैदानी चाचणीचे आणि लेखी परीक्षेचे मूळ प्रवेशपत्र तसेच पासपोर्ट आकाराचे 2 फोटो सोबत ठेवणे आवश्यक आहे। मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, डिजिटल डायरी किंवा कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण आढळल्यास उमेदवाराला तत्काळ अपात्र ठरवण्यात येईल। तसेच अशा प्रकारांमध्ये महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अधिनियम 2024 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सर्व पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।